थिरुवनंतपुरमची एक शांत सकाळ. ना रेड कार्पेट, ना सायरन, ना सरकारी ताफा. इंडिगोचं एक साधं विमान उतरलं आणि त्यातून उतरले एक सामान्य प्रवासी. पण ते काही सामान्य प्रवासी नव्हते, तर ते होते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. सोबत होते साध्या वेशातील 4 सुरक्षा रक्षक. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित डोवाल थिरुवनंतपुरमला कशाला आले? काही सिक्रेट मिशन होतं का? तर मंडळी, होय, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. कारण या ठिकाणी एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड घडत असल्याचा संशय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलाय आणि तो संशय दूर करण्याची जबाबदारी त्यांनी अजित डोवाल यांच्यावर टाकली आहे. नेमकं कुठल्या सिक्रेट मिशनसाठी डोवाल थिरुवनंतपुरमला आले होते हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मे 2025 मध्ये एक मोठी घटना घडली होती. या घटनेनं भारताला मोठा धक्का बसला होता. पण त्यावेळी या घटनेकडे तितकं गांभीर्यानं बघितलं गेलं नाही. त्यानंतर पुन्हा जानेवारी 2026 मध्ये अशीच घटना घडली. पण या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना बोलावून घेतलं. संबंधित घटनेविषयी चर्चा केली आणि त्यानंतर सुरू झालं एक सिक्रेट मिशन. हे मिशन सुरू होताच अजित डोवाल यांनी नवी दिल्लीहून निघणारं इंडिगोचं विमान पकडलं. आपल्याला कोणी ओळखणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. सोबत 4 अंगरक्षक घेतले, पण ते देखील एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे प्रवास करतायत असं दिसत होतं. 22 जानेवारी 2026ला विमान थिरुवनंतपुरमला पोहोचलं आणि अजित डोवाल तिथून एका टॅक्सीने थेट इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पोहोचले. PSLV C61 हे रॉकेट 18 मे 2025 रोजी EOS-09 उपग्रह घेऊन गेले होते. तिसऱ्या टप्प्यातील मोटार चेंबरमध्ये दाब कमी झाल्यानं हे मिशन अयशस्वी झालं. PSLV C62 12 जानेवारी 2026 या मोहिमेत सर्व्हिलन्स सॅटेलाइट EOS-N1 सह 16 उपग्रह होते. पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यात बिघाड झाला आणि हे सर्व उपग्रह नष्ट झाले. या 2 अपयशांमुळे भारताचं सुमारे 2500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. इस्रोचं ज्या रॉकेटची यशस्वी उड्डाण घेण्याची क्षमता 90% अधिक आहे, ते PSLV सलग 2दा तिसऱ्या टप्प्यात निकामी का ठरलं? हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की भारताच्या वाढत्या अंतराळ शक्तीला रोखण्यासाठी बाहेरून छेडछाड केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून अजित डोवाल थिरुवनंतपुरममध्ये पोहोचल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 आणि 23 जानेवारी 2026 दरम्यान त्यांनी VSS संचालकांशी आणि वरिष्ठ शास्त्रज्ञांशी बंद दाराआड 6 वेळा प्रदीर्घ चर्चा केली. रॉकेट सिस्टीम मध्ये बाहेरून काही छेडछाड होण्याची शक्यता आहे का यावर त्यांनी डेटा एनालिसिसच्या माध्यमातून बारकाईनं तपासणी केली. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत स्पष्टीकरण दिलंय की दोन्ही अपयशांची कारणं वेगवेगळी होती. मागच्या वेळी बल्ब फ्यूज झाला असेल तर यावेळी बाहेरून ट्रिपिंग झालं आहे असं म्हणत त्यांनी हा तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलंय. तपासणीत अद्याप घातपाताचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मात्र तरीही सुरक्षेच्या दृष्टीने अंतर्गत चौकशी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. EOS-N1 सारखे उपग्रह देशाच्या सीमांच्या निगराणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा महत्त्वाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण अपयशी होणे हा केवळ आर्थिक तोटा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच NSA डोवाल स्वतः या तपासात उतरलेत. ते आपला सविस्तर अहवाल लवकरच पंतप्रधानांना सादर करतील. दुसरीकडे इस्रोने जून 2026 पर्यंत PSLVचे सर्व लॉन्च थांबवलेत. रॉकेटची गुणवत्ता तपासणी आता अधिक कडक केली जाणार आहे. मात्र आता या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आला तर असं म्हणावं लागेल की विज्ञानात चूक चालते, पण राष्ट्रीय सुरक्षेत चूक परवडत नाही. भारताच्या आकाशावर भारताचंच नियंत्रण हवं. कोणी दुसरा देश तसं करत असेल तर आपल्याला सावध व्हावं लागेल. आता अजित डोवाल यांचा रिपोर्ट नेमका काय येतो हे पाहावं लागेल. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.